राम राम. राम राम जावाई. पाया पडतो. दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला बी हार्दिक शुभेच्छा. तुमची ह्या दसऱ्याच्या दिवशी मी अशी देवाकडे प्रार्थना करतो की तुमच्याकडे असा भरपूर पैसा यावा कच्चून, आणि तो सगळा पैसा तुमच्याकडे आला की तुम्ही तो मला द्यावा. बघा माझे विचार किती चांगले आहेत. म्हणजे मला मी काही नाही मागितलं, सगळं जे काय मागितलं ते तुम्हाला मागितलं. हा टोटल जे पैसा अडकायचे आहेत लय मोठा माल तुमच्याकडे गप्पा गप यावा, आणि तो सगळा तुम्ही मला तुमच्या डोक्यात बुद्धी यावा ती मला द्यायची. आम्ही काय करायचं? तुम्हाला काय लागत आहे? सकाळ संध्याकाळी मी तुम्हाला भाकर फेकीन ना, आपलं भाकर देईन ना. भाकर तुकडा फेकतात का मला? अहो तसं नाही हो, म्हणजे भाकर फेकीन म्हणजे भाकर तुम्हाला आनंदाने देईन मी एखादी भाकर. आता असं आपण काय काढीत ना काय एखादी भाकर, पहिली भाकर आपण कशाला काढतो? अहो ह्या बाका माणूस काय म्हणतं, जावायची दारात जावाय आला तर जावायची तेवढी सेवा असते. आपण तुम्ही दारातच हमीच आहेत ना आमच्या, तर तुमची सेवा करू करायची. नाही त्याचं ना काय अडचण, मी असं इथं राहणार नाही. पुन्हा म्हणतात की पुन्हा पैसे आले आणि तुम्हाला भरपूर पैसे यावात, का बाजून पडत नाहीत पैसे. ते बरं मी काय कमाई लागते तरच कमाई होते. कमाईच नाही मला काय, तर माझ्या पैसे भरपूर पैसा येईन कुठला आणि तुम्हाला द्यायचा कुठला. अहो लोक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गाड्या घोड्या सोनं नाणं जमीन फलाट हे ते घ्यायला लागलेत. तुम्ही काय घेतलंय? मी नाही काय घेतलं. घ्या ना काहीतरी एखादी मला गाडी फिडी तरी, तुमचंच नाव होईल म्हणजे घेतलं जावयाला सासऱ्याने. का पैसे गाडी तुम्हाला? गाडी उद्या सकाळी घ्या ना 11 वाजता. उद्याचं काय नाही, तुम्हाला 2-3 दिवसात गाडी घेऊन देतोय. साहेब निघले हो साहेब काय नाही शिल्लक राहिलं बर का. अर्धी साहेब गाडी अर्धी राहिली हा ती ऐकली. त्यात गाडी बी 1 लाख रुपयाची गाडी येते. जमतंय जमतंय एक खाची आम्ही आपला पदर करून जमतंय जमतंय. हा आहे का तुमच्याकडे? जावाची सेवा बी करावं लागते तेवढी. तर 2-4 हजार द्या असले तर देतो ना तुम्ही मागता तवा. बरं बरं जमतंय जमतंय. त्याचं काय पण भाडं जाऊ नका मला. बरं बरं झाला साहेब. तुमची सेवा कर. आता स्वयंपाकच चालू आहे. जरा ऑर्डर दे ना. मी इतक्या वेळ असतं का स्वयंपाक? बायकोला भेटतो का मी तुमच्यासारखा? हा म्हणा ना मग. हा ए स्वयंपाक बनव का पडतील ना. काय मला जरा दरडून बोला ना. संध्याकाळी 8 वाजल्या जाताना अजून बी स्वयंपाकला जावं आले, लेक आली दरडून दरडून आणि पुन्हा तुझा स्वयंपाक नाही अजून. जरा दरडून बोला ना. काय धरून बोलतो आता? काय बोलतात काय बोलतात राव? काय बघा बघा. ए मग स्वयंपाक पडतील द्या मला. हा याला म्हणतात माणूस हा असं बोला. आणि बायकोनी आहे काच पाहिजे. काय काय म्हणतात काय म्हणते काय म्हणते? रानात काम धंदा आहे ते जावायच्या नादी लागू नका, नाही तर त्यांच्या बरोबर तुम्हाला बी नाही भेटायचा. करायला लागलाय माणूस गप बसन तिथं खा. हिरबळ काम करून आता स्वयंपाक केलाय, एवढा दाब टाकायला लागला काय जावायचं ऐकून. ते म्हणते एवढा दगड घाला उद्या सासच्या डोक्यात घालायचं का? त्यांचं ऐकून भांडता काय मला जावायचं ऐकून? जावाई आणि लेक हे देवासारखे असतात आणि त्यांना सांभाळणं महत्वाचं असतं. आणि जावाई आणि लेक जी कामाला येते हे कुणी येत नाही कामाला. आणि जास्तीत जास्त पुढची मयास वेगळीच असते. हे महत्वाचं आहे. पुढची माया किती पाहिजे सकाळी काय करू लवकर उठा, शोरूमला जाऊन गाडी घ्यायला. हा उद्या परवाची जाऊ. तुला कसला कलर आवडतो? बिलॅक घेऊ. ऐकून घे ए दिदीची आई, उद्या काय करू आपण? उद्या आता ते उद्याच्या ते साहेब राहिले काढून घेऊ. ते नाही तेच त्यांचं काय आहे का? त्यांना काम होतेच काय? त्यांचं शिक्षण चालू आहे तिकडे ते बघते. त्यांच्या मागे वेगळेच काम धंदे. आपण शेती करतो. बघू थोड्या बोलू पहिले जेवायला भूक लागली मामा.